कुलसुली येथील हायस्कूलमध्ये शालेयोपयोगी वस्तू वह्या वाटप याचा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम विद्याची देवी सरस्वतीला मी वंदन करतो. या गावची ग्रामदेवता श्री लिंगेश्वर यांना वंदन करतो आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढे नतमस्तक होऊन वंदन करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि आपणाला सर्वांना वंदन करून आजच्या या कार्यक्रमाला सन्मानानं विराजमान झालेलं व्यासपीठ आणि व्यासपीठावर सन्मानाने विराजमान झालेले आमचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सन्माननीय दादाजी साहेब, सन्माननीय कुडा पंचायत समितीचे सन्माननीय राजकीय सभापती सन्माननीय मिलिंदजी नाईक साहेब, सन्माननीय आमचे जिल्हा परिषदेतील आमचे सहकारी, आमच्या जिल्हा परिषदेतील गटनेते, त्याचप्रमाणे आपल्या शिंदे गटाचे, आपल्या कुडा तालुका प्रमुख सन्माननीय दीपकजी नागदर साहेब, दुसरे आमचे मित्र आदरणीय जिल्हा परिषदचे आमचे सहकारी जिल्हा परिषद आदरणीय सदस्य रुपेटी कांदे साहेब, या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय वाडल साहेब, सन्माननीय इथं उपस्थित असलेल्या आमच्या ज्येष्ठ माझ्याबरोबर 3 वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून या भागाचा विकास आणि सेवा केली त्या भारती चव्हाण ताई, त्याचप्रमाणे रजत चव्हाण, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व सन्माननीय आदरणीय व्यासपीठ इथले मुख्याध्यापक, गुरुजन, शिक्षक तर कर्मचारी, त्याचप्रमाणे विद्यार्थिनी आणि या संस्थेचे सर्व पदाधिकारी. आजचा कार्यक्रम माझ्या दृष्टीने तसा खूप महत्त्वाचा आहे, कारण विनायक चव्हाण आणि मी अगदी 5 वर्षात एकदम जीवलग मित्र बनलो होतो. मी आल्यानंतर सतत येऊन मार्गदर्शन करणे, त्यावर आपल्या लायन्स क्लबबद्दल सांगणे, आपल्या घरी नेणं, नाथांच्या डोंगरावर तिथं 4-5 वेळा तिथं दर्शनासाठी नेणं, माझ्यासाठी त्यांनी तिथे नाथांच्या त्या डोंगरावर प्रसाद करणे, असं एकदम जीवलग गोव्याला नेणं, आपल्याकडे महिन्यात एकदा तरी जेवायला नेणं आणि असलेल्या सुखदुःखांच्या आपले असलेले वाटणी करणं, याच्यातले एकदम जीवलग मित्र होते. आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे समाजात घडत असलेल्या गोष्टी, त्याच्याबद्दल असलेलं मार्गदर्शन, त्याप्रमाणे कसं वागावं, पुढाऱ्याने कसं वागावं, कार्यकर्त्यांनी काय करावं, डॉक्टर काय करतात, इतर वकील काय करतात, त्यांच्यातलं काय मत घ्यावं, अशा बऱ्याच गोष्टी आम्ही दुपारच्या वेळी एकत्र बसलो की आम्हाला ते सांगत होते आणि एकदम जीवलग मित्र होते. आणि त्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्याच वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम सन्माननीय त्यांच्या पत्नी, आमच्या भगिनी तो भारती चव्हाण यांनी ठेवलेला आहे आणि रजत चव्हाण यांनी ठेवलेला. मित्रो, आज कार्यक्रम वया पाठवायचा जरी असला तरी त्यांच्यातनं असलेलं दातृत्व, कर्तृत्व आणि तो ह्या शाळेचा माजी विद्यार्थी असल्यामुळे, रजत असल्यामुळे कदाचित ते विनायक चव्हाण साहेब सुद्धा माजी विद्यार्थी असतील या शाळेचे, आणि त्याच्यामुळे आपल्या पित्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आठवणीसाठी वह्या वाटप किंवा शालेय वस्तूचं वाटप, आणि आपण विद्यार्थी असल्यामुळे आपण कोणाचा तरी देणं लागतो विद्यार्थी वाटप आहे. त्यांनी खूप आपल्या जिल्हा परिषदमध्ये जरी ते नाही आले तरी लायन्स क्लबच्या माध्यमातून, मित्रमंडळीच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा विनायक चव्हाणांनी खूप समाजसेवा केलेली आहे. आणि सतत त्यांना ध्यास असा होता की काहीतरी समाजात आपण देणं लागतो, त्याचं करावं. कधी कधी तेव्हाचे त्यांचे आबा मुंदे साहेब, त्यांना पण ते बोलवायचे, त्यांच्यावरून चर्चा करायची. मला 1-2 वेळा बोलवलं, त्या आबा मुंदेंना पण तेव्हा त्यांनी बोलवलं होतं. आणि काय करायचं समाजाने, कुठल्या योजना आणायच्या, काय करायचं, सतत मार्गदर्शन ते करायचं, त्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. सर, मी तुम्हाला सांगतो, माझं पण हायस्कूल आहे, 1900 छोटा आहे, पण मी स्वतः 8वी आणि 10वी कळंगूटला शिकलो आणि 11वी 12वी सतत सकाळी 14 किलोमीटर चालत जायचो आणि दुपारी 14 किलोमीटर चालत यायचो. असं 11वी 12वी 15वी केली. त्याच्यामुळे आम्ही त्यावेळेच्या आमचं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपल्या घरातले गरीब मुलांना ही परवडणार नाही आणि ही चालून एवढं शिक्षण पूर्ण करणार नाही, म्हणून तेव्हा 1992 साली आम्ही युवकांनी एकत्र येऊन आम्ही हायस्कूल स्थापन केलं. आज शासनाच्या धोरणामुळे 0 शिक्षकी जरी शाळा झाली तरी सतत
आम्ही त्या बाहेरचे शिक्षक आणून पदरचे पैसे खर्च करून त्यांना ट्युशन देणं, शाळेत 4 शिक्षक उपलब्ध करून देणं, क्लास रिटायर झाला क्लास आणणं, हे सगळं करून गेली 18 वर्ष 100% रिझल्ट लावतो. आणि ते आम्ही जे लावलेलं रोपट आहे ते आम्ही जगवतोय, फुलवतो. फक्त ते संस्था चालत असलं तरी त्या शाळेमध्ये कुठे कोणी आम्ही एकाही संस्था चालकाने एकही शिक्षक म्हणा, हायस्कूल क्लास म्हणा, ट्यून म्हणा, एकही पद भरलेलं नाही. तेव्हाच संकल्प केला होता. शक्यतो घाटावरचे तेव्हाचे शिक्षक किंवा तेव्हाचे पुढारी यायचे, अमुक देतो तुम्ही आमच्या शिक्षकाला अमुक पण देतो, पण आम्ही संकल्पच केला होता जे काही ठेवणार ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातच लावू आणि इथल्याला नोकऱ्या देऊ आणि बिन पैशाच्या म्हणजे फार पैसे न घेता त्यांना नोकऱ्या देऊ आणि गरिबांच्या मुलांना शिकवू. एक आमचे कणकवलीचे आहेत, एक कुडाळचे आहेत, आमच्या भागातले आहेत आणि एक 5-6 शिक्षक आणि ते असलेला स्टाफ आम्ही ठेवला 100% रिझल्ट लावतो. मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्त शुभेच्छाही देतो. रजत आणि सौ भारती वहिनी यांच्याप्रती ऋण व्यक्त करतो का आमच्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आठवणीसाठी त्यांनी वया वाटपाचा हा कार्यक्रम केलेला आहे. 5ची बस आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण काय आहे आणि आमची 5ची आढावाची मिटिंग आहे. आमच्या 5ची 6 वाजता झाली तरी चालेल, पण तुमची बस चुकली तर सगळ्यांची परवडणार आहे. त्यावेळी तुम्हाला सर्व छोट्या माझ्या बहिणी बंधू भगिनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देतो आणि सर्व इथे उपस्थित असलेल्या व्यासपीठाचा आशीर्वाद घेऊन आणि आमचे विनायकजी चव्हाण यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांना वंदन करून येथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.